रामकृष्ण मित्रांनो, आपण बघू शकता की पंढरपूर आज एका वेगळ्याच लुकमध्ये आपल्याला पाहायला भेटतं आणि प्रचंड पद्धतीने या ठिकाणी भाविक आज या ठिकाणी दर्शनासाठी विठोबाच्या या ठिकाणी आलेले आहेत आणि हा श्री संत नामदेव पायरी खूप सुंदर फुलांनी या ठिकाणी सजलेली दिसते आणि प्रचंड पद्धतीने आज लाखोंच्या करोडोंच्या संख्येने जनसमुदाय आज पंढरीमध्ये अवतरलाय. कारण आज पवित्र असलेली आज आषाढी एकादशी आणि चंद्रभागा तीर पूर्ण असा भरभरून निघालाय. आज वारकऱ्यांची वैष्णवांची मांदियाळी आज चंद्रभागेच्या या तीरावर पाहायला भेटते. अतिशय सुंदर पद्धतीचा हा वैष्णवांचा मेळा आज पंढरपुरामध्ये दाखल आहे आणि सुंदर पद्धतीने आज जो काही सोहळा असतो चंद्रभागे तिरी तो आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतोय. खूप सुंदर दृश्य आज या पंढरी नगरीतले आपण बघू शकता. सर्व संतांच्या पालख्या दिंड्या त्यासोबत वारकरी या ठिकाणी या चंद्रभागेतील जमले. पवित्र चंद्रभागा स्नान या ठिकाणी वारकरी करताना दिसतात. हे खूप सुंदर पद्धतीचा हा सोहळा आज आपण या ठिकाणी अनुभवतोय. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय महापूजेत मुख्यमंत्र्यांसोबत मानाचा वारकरी म्हणून बाळासाहेब माधव माने आणि त्यांच्या पत्नी प्रभावती बाळासाहेब माने राहणार गौरगाव तालुका कळंब जिल्हा धाराशिव या शेतकरी दाम्पत्याला सहकुटुंब महापूजा करण्याचा बहुमान मिळाला. विशेष म्हणजे या जोडीने विठ्ठलाकडे काय मागितलं माहितीये? फक्त नाम चिंतन आणि सगळ्यांना सद्बुद्धी दे. 20 वर्षांपासून हे दाम्पत्य न चुकता वारी करतायत. तेही प्रत्येक वर्षी जोडीने भारतातली सर्व तीर्थक्षेत्रे त्यांनी केली आणि तेही जोडीने आणि तेही 4 वेळेस. देवाच्या भक्तीची आवड हे सर्व यांच्या मनामध्ये आणि यांच्या ध्यानात आणि यांच्या वर्तनातूनच दिसून येतं. यांच्या जिल्ह्यात पाऊस कमी पडतो याबद्दल काय तुम्हाला वाटतं? याबद्दल प्रश्न विचारल्यावर ते काय बोलले माहिती? रामाच्या राज्यात पाऊस कमी पडला, दशरथाच्या राज्यातही दुष्काळ पडला, हरिश्चंद्राच्या राज्यात तिथंही दुष्काळ पडला, श्रीकृष्णाच्या राज्यात सुद्धा दुष्काळ पडला, अनेक मोठमोठे राजे होऊन गेले त्यांच्या काळातही दुष्काळ पडला. हे सर्व अधर्मावर आहे. त्यामुळं यांनी सगळ्याचं गमक सांगितलं आणि विशेष म्हणजे वारीची यांच्या कुटुंबाची ही 3री पिढी. मित्रांनो, यावर्षी आपण जर बघितलं तर पंढरला भरपूर पद्धतीने या ठिकाणी भाविक भक्त चंद्रभागातील आपल्याला दिसतात. हे खूप सुंदर सोहळा यंदाचा होतोय, आपण त्याचा आनंद घ्या. मित्रांनो, विशेष म्हणजे या जोडीला यंदाच्या वर्षी आपण बघू शकता खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी त्यांना एक पारितोषिक असतं आणि त्याचा सन्मान केला जातो. तर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यांचा सन्मान केला गेला आहे आणि 1 वर्षासाठी यांना मोफत एसटीचा पास राज्य शासनाकडून भेटतो, जेणेकरून ते वर्षभर महाराष्ट्रातल्या कोणत्याही ठिकाणी फिरू शकतात मोफत पद्धतीने. आणि नक्कीच त्यांना विचारलं तर कुठं फिरसान, तर त्यांनी नक्कीच सांगितलं की तीर्थक्षेत्र सोडून मी कुठं काही गेलेलोच नाही. तर मी आणि माझी बायको आम्ही दोघंही मस्त तीर्थक्षेत्र करणार आहोत. म्हणजे खूप भारी ही खरी म्हणजे संतांची परंपरा असते आणि ती अशी पिढीजात चालत असते आणि त्यांना इतकी आवड आहे की ते खरंच हे आता खूप सुंदर पद्धतीने तीर्थक्षेत्र करणार याचा आनंद आहे. मित्रांनो, आपण बघू शकता की चंद्रभागेचा जो काही तीर आहे त्यासोबत जे नामदेव महाराजांची जी पायरी मंदिर आहे ते बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने सुशोभित करण्यात आलं. लायटिंगची पण भरपूर असा माहोल या ठिकाणी पंढरपूरला आज आपल्याला पाहायला भेटणार आहे. आज रात्रीचा हा भव्य दिव्य सोहळा आपण पाहतोय आणि विशेष म्हणजे आज आपण बघू शकता की सुंदर पद्धतीने विठोबाची पंढरी आज या ठिकाणी दुमदुमजून निघाली. प्रत्येक वारकरी या भक्तीमध्ये एकरूप होऊन गेला आहे की इतक्या 21 दिवसांचा पायी प्रवास करून कुठेतरी मनाला शांतता मिळण्यासाठी आज पंढरपूरमध्ये या ठिकाणी प्रत्येक भाविक देवाकडे आराधना करत असतात की फक्त हे जे सुख चालू आहे, ही जी वारी माझी सततची चालू आहे, ही परत दिवसेंदिवस वर्षानुवर्ष ही घडू दे. इतकंच मागणं असतं या शेतकरी वारकऱ्यांचं. बाकी काहीच मागणं नसतं यांचं की मला हे दे, धन दे, दौलत दे, हे काही नसतं. फक्त काय असतं की जे काय व्यवस्थित चालू आहे ते असं सुरळीत पद्धतीने चालू ठेव देवा. 21 दिवसांची पायी वारी करून सुद्धा या सर्व वारकऱ्यांना विठ्ठलाचं दर्शन हे आतमध्ये घडतच नाही. पण फक्त मंदिराचा कळस जरी त्यांना दिसला ना तरी विठ्ठल त्याच्यामध्ये सामावलेले आहेत हे या ठिकाणी ते सामावून घेतात आणि स्वतःला धन्य समजतात. ही खरी पंढरीच्या वारीच्या या भक्तांची ही किमया आहे आणि खरंच मानावं लागेल मित्रांनो की 21 दिवसांचा सततचा पायी प्रवास आणि त्यातूनही विठ्ठलाचं दर्शन नाही. पण तरीही ना रुसवा ना फुगवा ना कोणाबरोबर तकाव म्हणत नाहीत की नाही बाबा आम्ही एवढा दिवसाचा एवढा पालखी सोबत आलोय, आम्हाला या हक्काने विठ्ठलाचं दर्शन व्हायला हवं, असं काहीही न मागता ते फक्त कळसाचं दर्शन घेतात आणि हा भव्य दिव्य सोहळा हा फक्त आपल्या पंढरीच्या वारीत होत असतात. म्हणूनच आपली पंढरीची वारी जगात भारी वारी. तर मित्रांनो, आपल्याला हा सुंदर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू अशा सुंदर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.
पंढरीतली चंद्रभागेची गर्दी आपण बघू शकता. खूप सुंदर पद्धतीने आजचा हा सोहळा पार पडलाय मित्रांनो. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ सुंदर पद्धतीने आवडला असेल, तुमच्यापर्यंत काहीतरी माहिती उपयोगी ठरली असेल, तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी विठू माऊली असं लिहा, जेणेकरून आम्हाला समजेल की आपल्याला ही व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचली. चला मित्रांनो, अशा सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.